व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय, मी काही पेपर लीक करणार नाहीये लक्षात घ्या. मी जे सांगणार ते येणारच. एवढा कॉन्फिडन्स पण नसतो कोणाच्यात, माझ्यात पण नाहीये. पण लिहिलंय इथं मी शुअर शॉर्ट क्वेश्चन म्हणजे मी तुम्हाला पेपरचं एनालिसिस करून सांगणार आहे. अरे, एक लक्ष द्या, 1 मिनिट वेळ द्या, मी तुम्हाला सांगतो. हे बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 2 टॉपिक आहेत. प्रश्न किती वेळा आलाय परीक्षेत ते बघा. 1, 2, 3, 4 4 वेळा तर एकच क्वेश्चन रिपीट झालाय. वाय लर्न क्रॉस चेक करा. मी तिथूनच घेतलंय. हे 4 वेळा एकच क्वेश्चन, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 वेळा 9 पेपर मध्ये मी 1-2 घ्यायला राहिलोय. म्हणजे 9 पेपर मध्ये जर 15 वेळा प्रश्न एकाच कन्सेप्टचे येत असतील तर हा शुअर शॉर्ट क्वेश्चन आहे. म्हणून का मग याला मग पेपर लीक करतोय मी तुमच्यासाठी? नाही, ते शब्द चुकीचे आहेत लक्षात घ्या. शब्द चुकीचे आहेत. बाळांनो, आपल्याला एनालिसिस करायचंय. मी केलंय ना एनालिसिस, तुमच्यासाठी देतोय ना आणि सांगतो हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स जो प्रकार आहे ना तो सगळ्यात सोपा आहे. सांगतो एक्सपेक्टेडचा फॉर्म्युला असतो एनपी. बघा ई ऑफ एक्स म्हणूया आपण. त्याला एक्सपेक्टेशन सुद्धा म्हणतायत. त्याला मीन सुद्धा म्हणतायत. ई ऑफ एक्स सुद्धा म्हणूया त्याचा फॉर्म्युला एनपी आणि व्हॅरियन्सचा फॉर्म्युला एनपीक्यू. तुम्हाला जर दोघांच्या व्हॅल्यू दिल्या असतील तर घ्या की रेशो. म्हणजे बघा आम्ही व्हॅरियन्सला एक्सपेक्टेड व्हॅल्यूने डिवाइड करतो. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला एनपीक्यू, एक्सपेक्टेडचा एनपी, एनपी ला एनपी कॅन्सल होणार. मग 12/18 ही व्हॅल्यू क्यू ची येणार. सॉल्व करा आणि पी प्लस क्यू इक्वल्स टू 1 वापरा. क्यू वरून पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि पी आणि क्यू माहित असेल तर एन काढता येईल. अरे एनच विचारलंय त्यांनी, एनच विचारलंय. मग आता लिहून घ्या. अभ्यासाला सुरुवात करतानाच कमी वेळेत जर आपला स्कोर परफेक्ट होत गेला तर टेन्शन राहणार नाही. बर, थोडा कंटेंट तुम्हाला देतोय, तुम्हाला आवडतंय, मग सबस्क्राईब का करत नाही? तू पहिला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडणार आहे तुम्हाला. तुमचं टेन्शन मी कमी करतोय. तुम्हाला स्टडी प्लॅन मी देतोय. सबस्क्राईब तर करू शकताय. व्हिडिओला लाईक करायला कंजूसी करू नका लक्षात घ्या आणि तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. मग चला, क्वेश्चन नंबर 1 फिक्स झालाय आपला. एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स, एक्सपेक्टेशन, त्याला मीन सुद्धा म्हणतायत आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा त्याच्यात ऍड करा. स्टँडर्ड डेव्हिएशन. जस्ट मी एक पेपर बघतो रे बाळांनो. मी एक ना सांगतो, मॅडम एक पेपर पण आहे बरं का, जुलैचा एक पेपर आहे लक्षात घ्या. जुलैचा पेपर आहे. टार्गेट पब्लिकेशनच्या नोट्स मध्ये हा पेपर होता लक्षात घ्या. बघूया तिथं आलंय का. जुलैमध्ये होताच प्रश्न लक्षात घ्या. होताच. कुठला प्रश्न? एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि काय सांगा व्हॅरियन्स म्हणूया आपण. आता सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. इकडं बघा. दिले का? पीच व्हॅल्यू दिले, एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिले. एक्सपेक्टेडचा फॉर्म्युला काय? एनपी. एनपी फॉर्म्युला आहे. एक्सपेक्टेडची व्हॅल्यू दिले, पी दिले. मग एन काढणं काय अवघड आहे? ओके, पी दिलंय त्याच्यावरून क्यू काढणं काय अवघड आहे? काही अवघड नाहीये लक्षात घ्या. काही अवघड नाहीये. तुमचे मार्क फिक्स झालेत. ओके, मग चला. आता याच्यानंतर कुठले शुअर येणारे प्रश्न आहेत? सांगतो तुम्ही केलेत. मला माहितीये तुम्ही केलेत. मला एक सांगताना अतिशय आनंद होतोय. अतिशय आनंद होतोय, की माझ्या ऑफलाईनमध्ये ओके 75 मुलं अशी आहेत, की ज्यांचा मॅथ्सचा स्कोर 80 पैकी 50च्या पुढे आहे. तुम्ही म्हणाल कुठे चांगला स्कोर आहे, दी बेस्ट स्कोर आहे मला माहिती आहे. नॉर्मल मुलं आहेत ती, सिंपल आहेत. पण तुम्हाला सांगू का परफेक्ट स्कोर करतायत. पण आहेत 30-40 मुलं अशी आहेत, की ज्यांनी 75 प्लस स्कोर केलाय आणि काही मुलं अशी आहेत, की जे अगदी क्लोज आम्ही कट करायचा मार्क कट केलाय 79-78 आणि तुमचा रिझल्ट पण तसाच असणार आहे. करा ना फॉलो. पहिला एक्सपेक्टेडच करायचं व्हॅरियन्स. गॅरंटी मिळाली ना 2 मार्काची. आता काय करायचंय सांगतो. डिफरन्सिएशनचे थेरम. ओके. मी तुम्हाला सांगतो फिनिक्स बॅच. त्याचं स्पेलिंगच कठीण आहे. PHONEIX कसं स्पेलिंग आहे आपल्या मध्ये. ॲप कुठे आहे तर तुम्हाला सांगतो डाउनलोड करा. फिनिक्स बॅच 2027 च्या मुलांसाठी आहे. मान्य नवीन मुलांसाठी आहे. पण 15 मिनिटं वेळ द्या. 15 ते 20 मिनिटं वेळ द्या. थेरम तुमचे कंप्लीट होतील. आणि तुम्ही जेव्हा 3 थेरम कराल, किती थेरम आहेत डिफरन्स डेरिव्हेटिव्हचे 3 आहेत. त्यातला एक येतोच बाळांनो आणि तो एक येतो तो थोडा 4 मार्काला येतोय. ओके. म्हणजे चला झाले 6 मार्क फिक्स म्हणूया आपण. एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स चेक 6 कुठं? तर तिथे 5-5 मार्काला सुद्धा आलंय एक्सपेक्टेड व्हॅरियन्स. एकाच पेपरमध्ये 2-2 प्रश्न पण आले. तर काय शेवटी म्हणूया आपण? एक तर येणारच. हे झालं. नंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे 2 थेरम आहेत. कुठले? एक टॅन थिटाचं आणि एक होमोजिनियस इक्वेशन. बरोबर आहे? मी तुम्हाला सांगतो त्याची सुद्धा गॅरंटी आहे.
नाही दोन्हीचे दोन्ही थेरम आले, मान्य करा. नाही आले दोन्ही थेरम. तर टॅन थिटाचं सिंपल न्यूमेरिकल येऊ शकतं. तेच तर ना, मी तुम्हाला काय सांगतोय. नुसतं पी-वाय-क्यूज नाहीत. नाही आलं तर काय येऊ शकतं हे इम्पोर्टंट आहे. डिफरन्शिएशन थिअरम येतेच हो, प्रत्येक पेपरमध्ये दिलंय त्यांनी. पण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं नाही आलं तर न्यूमेरिकलला तयार राहायचं लक्षात घ्या. पण गंमत सांगू का? होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री असं काहीतरी थेरम आहे. बऱ्याच पेपरमध्ये थेरम ते आलंय आणि टॅन थिटाचं न्यूमेरिकल आलंय. लॉटरीच ना लक्षात घ्या. लॉटरी लक्षात घ्या. लॉटरीचं. बरं. आता आपले जवळ-जवळ 10 मार्क फिक्स झाले. आता येणाऱ्याच प्रश्नामध्ये कधी-कधी तुम्हाला मी सांगतो, कधी-कधी नाही नेहमीच फिक्स क्वेश्चन असतो 100% फिक्स क्वेश्चन आहे इंटिग्रेशन. ओके. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. नंतर 1/x² + a², 1/a² - x², 1/x² - त्याच्यानंतर सांगतो प्रॉपर्टीज 0 to a to b, f(x) dx त्याचे इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन खूप आहेत. मान्य करतोय खूप आहेत. येणार 4 मार्काला. एक गॅरंटीने येणारच. किती मार्काला? 4. इथंच 12 मार्क झाले. आणि मगाचे 4 मार्क. 16 मार्क. 25% फिक्स क्वेश्चन आहेत लक्षात घ्या. या क्रमाने आणि चौथ्या नंबरला तुम्हाला करायचं एल-पी-पी. एल-पी-पी जाणून बुजून जरा पेपरकडे नेलं पाहिजे तुम्हाला एल-पी-पी साठी बरं का. एल-पी-पी साठी मी तुम्हाला पेपर मधल्या इन्स्ट्रक्शन्स वाचून दाखवणार आहे. हे पूर्ण व्हाईट दिसतंय. तुम्हाला जरा थोडंसं हे वाटेल जरा. पण थोडासाच वेळ बरं का. मला एक दाखवायचंय तुम्हाला. फिगर्स टू राइट इंडिकेट फुल मार्क्स. मी एखाद्या मुलाला विचारतो ना, काय याचा अर्थ? तो म्हणतो, "सर डायग्राम काढली की राइट डायग्राम काढली की चांगले मार्क मिळणार." नाही बाळांनो. फिगर्स टू राइट म्हणजे सांगू का? पेपरमध्ये हे जे राइटला फिगर्स लिहिलेत ना, हे मार्क आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते नाही मला हे दाखवायचं आहे. मुलं चुकतात. ग्राफ पेपर मागत बसतात एक्झामिनरला. यूज ऑफ ग्राफ नॉट नेसेसरी. ओन्ली रफ स्केच ऑफ ग्राफ इज एक्सपेक्टेड. आलं का डोक्यात? आणि तर मिस्टेक काय होते तुम्हाला सांगतो. तुम्ही हे ड्रॉ करताय बरोबर आहे. इकडे तुम्ही पट्टीनं 2 सेंटीमीटर 3, 4, 5, 6 स्केल न घेताय आणि आळस एवढा करताना इकडे तुमच्या प्रिंटेड लाईन असतात अशा छापील रेषा. मग इकडे तुम्ही मोजून घेताय, इकडे मोजून घेत नाही. 0 मार्क. कारण वही आपली असते ना म्हणजे आन्सर शीट त्याच्या 2 लाईनमध्ये 1 सेंटीमीटर डिस्टन्स नसतं. 0.7 मिलिमीटर असतं बाळांनो. मग एल-पी-पीचा माझा 1 शॉर्ट लेक्चर आहे, जुना आहे. तो लेक्चर बघा. 1 शॉर्ट लेक्चर आहे, तो बघा. ठीक आहे. प्रॉपर बघा लक्षात घ्या. 4 मार्क गॅरंटी नाही सेक्शन डी मध्ये. गॅरंटी. ओके. म्हणजे जवळ-जवळ 20 मार्क गॅरंटेड आहेत लक्षात घ्या. पण ह्या एल-पी-पीची प्रॅक्टिस चांगली मुलं करत नाहीत. का? आय थिंक मला सांगा रे बघू, जेईला बहुतेक एल-पी-पी नाहीये. त्याच्यावरती मुलं त्यांना माहितीच नाहीये एल-पी-पी काय आहे ते. सगळ्यात सोपं आहे. 10th स्टँडर्डला सॉल्व्ह ग्राफिकली केलं होतं का नाही? x+y 2 इक्वेशन तुम्हाला द्यायचे सायमल्टेनियस. मग ग्राफ प्लॉट करून जिथं इंटरसेक्टिंग पॉइंट ते सोल्युशन. एल-पी-पीचा बेसच तो आहे. मग ते जमतंय मग हे जमणार आहे. 1 शॉर्ट लेक्चर तेवढं बघा, शोधा. एल-पी-पी, लिनियर प्रोग्रामिंग आणि सह्याद्री ट्युटोरियल्स टाका, सापडेल व्हिडिओ. चला आता 5वा पुढला प्रश्न आहे जो गॅरंटेड आहे. गॅरंटेड म्हणूया आपण. मी तुम्हाला सांगतो. ट्रुथ टेबल किंवा स्विचिंग सर्किट. हो, गॅरंटेड आहे. कुठला पेपर काढा. ट्रुथ टेबल किंवा स्विचिंग सर्किट आणि ते थोडं नाही. 4 मार्क गॅरंटेड. 4 मार्क आपलं 4च्याच चाललंय सगळं. एक एक्सपेक्टेड व्हॅल्यू 4 मार्क पकडूया आपण. त्याच्यानंतर 4 आणि 4 8. ठीक आहे 12, 16 झाले मार्क लक्षात घ्या. 20, 24 मार्क झाले. गॅरंटेड क्वेश्चन्स आहेत. बरं. आता पुढं काय? मी तुम्हाला सांगतो. याच्या पुढे मला जे द्यायचं आहे ना, थोडंसं घ्या. मी इथं लिहितोय बरं का. मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शन, मेथड ऑफ इन्व्हर्जन किंवा फाइंड मॅट्रिक्स. गॅरंटेड आहे, पण एवढं करावं लागेल. करूया का राहू दे? करूया का राहू दे सांगा मला. तुम्ही टाइप करून सांगा. कमेंट करा. करूया मॅट्रिक्स का ऑप्शनला ठेवूया? तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय. काय विचार करताय? करा कमेंट. आणि कमेंट करताना सबस्क्राईब केले का पुन्हा एकदा बघा. नाहीतर सबस्क्राईब नक्की करा बरं का. सांगायला लागतं रे तुम्हाला, तुम्ही करत नाही सबस्क्राईब. ओके. आज्ञाधारक मुलं आहे तुम्ही. सांगितलेलं मात्र ऐकता सगळे. बरोबर आहे. मग सबस्क्राईब करून झालं असेल तर शेअर पण करा, व्हिडिओला लाईक पण करा. ओके. काय प्रश्न विचारलाय मी? उत्तर दिलं, टाइप केलं? सांगतो आता. ऑप्शनल तर काही ठेवायचं नाहीये. पण मॅट्रिक्स टाईम कन्झ्युमिंग आहे. पेपरच्या शेवटी सोडवायला वेळ द्या, सुरुवातीला राहू दे. तुमचा वेळ गेला तर तणाव येईल. तर सुद्धा मी म्हणतो शॉर्टकट येत असेल, सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम इन 10 सेकंड आपला मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ आहे बरं का. नंतर, आत्ता नाही.
सीईटीच्या वेळेस पूर्ण. आता तो बघूच नका. आता तुम्हाला बोर्डसाठी तयारी करायची आहे, लक्षात घ्या. मग इथं आपले जवळ-जवळ 24 मार्क फिक्स झालेत आता. ओके, बऱ्यापैकी तयारी झाली. याच्यासाठी वेळ लागणार आहे आपल्याला. वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला. पण एवढं करून पण आता सर आता काय करू सांगा? थेरम पण तुम्ही म्हणालात तसे केले सगळे. थेरम केले. मग थांबा की एक राहिले तुमचं. वेक्टर्स थेरम कुठे केलेत? हां, पण करायचे का नाही करायचे आता या स्टेजला? सुरुवातीला राहू दे. राहू दे. अगोदर केले असतील तर रिवाईज करायचे. आता राहू दे. आता राहू देच म्हणतोय, टेन्शन घेऊ नका. का? मला तुमच्याकडून बाकीचं करून घ्यायचंय. मला ॲट एनी कॉस्ट हा टॉपिक पाहिजे. मला ॲट एनी कॉस्ट हा टॉपिक सुद्धा पाहिजे. का? याच्यात थेरम नाहीयेत. एल-एम-व्ही-टी, रूल्स, थेरम आलं की नाव. पण ते प्रूफ नाही रे. नुसतं ते न्यूमेरिकल्स आहे. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, मॅक्सिमा, मिनिमा, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मी तुम्हाला सांगतो, आपली प्लेलिस्ट फॉलो करा. प्लेलिस्ट फॉलो करा. हे चांगले मार्क आहेत. आपल्याला पुढे नेणार आहेत. बोनस आहेत मार्क, हे लक्षात घ्या. बोनस आहेत. बरं, आता सगळ्यात महत्वाचं, की वेक्टर आणि लाईन प्लेन करत असताना एक लक्षात घ्या ट्रेंड, की सीईटीमध्ये जेईई लेव्हल नाही, जेईई मधलेच प्रॉब्लेम येतात व्हेक्टरचे 2-3. खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. एक क्वेशन बघितला तर मला 2-3 पानं लागतात सोडवा, असे क्वेशन्स आहेत. ट्रॅप आहे तो, ट्रॅप. तुम्हाला अडकवण्याचा ट्रॅप आहे तो. स्किप करायला जमलं पाहिजे तुम्हाला. हो, सीईटीचं बोलतोय बरं का मी. बोर्डच्या एक्झाममध्ये नाही येणार. गॅरंटेड आहे. बोर्डच्या एक्झाममध्ये गॅरंटी आहे, की पुस्तकातले प्रश्न येणार. मी तुम्हाला सांगू का? पुस्तकातलं एक पेज नंबर तुम्हाला दाखवतो मी. पुस्तकातलं एक पेज तुम्हाला दाखवतो बरं का मी. पेज नंबर 40च्या आसपास होतं बरं का. थांबा 1 मिनिट. पेज नंबर 40. ओके. हां, हे पेज. सांगतो मला. हे जे आहेत ना, कंपोनेंडो, डिव्हिडेंडो असतील, हे असेल. हे रूट जे आहे ना, हे रूट हेच सगळं तुम्हाला ना बोर्डला पण दिसेल आणि सीईटीला पण दिसेल. मी तुम्हाला सांगतो. बोर्डला ना जेईई लेव्हलचे प्रॉब्लेम नाही आले आणि येणार नाहीत बाळांनो. नाहीत येणार, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता आपलं म्हणणं काय, टेक्स्टबुक करा, वेक्टर लाईन प्लेन. आणि माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. ॲट एनी कॉस्ट सॉल्व्ह प्रॉब्लेम करा. ॲट एनी कॉस्ट तुम्ही सॉल्व्ड प्रॉब्लेम पहिल्यांदा करा, लक्षात घ्या. ते परीक्षेत जास्त विचारले जातात. मग आता एखादा माझा टॉपिक राहिला पण आहे. मला माहिती आहे सगळेच कुठे मी कव्हर केलंय. माझा फेव्हरेट राहिलाय रे, ट्रिगो फंक्शन 10 मार्काचा आहे. ट्रिगो फंक्शन किती मार्काचा आहे? ट्रिगो फंक्शन 10 मार्काचा आहे. वेक्टर लाईन प्लेन 22 मार्काचा आहे. एओडी आणि बहुतेक आय थिंक 16-17 मार्काचे दोन्ही मिळून असेल, लक्षात घ्या. हे 24 मार्काचं आपलं कव्हर झालं अगोदरचं. मग 24 आणि हे 16, 40, 50, 60, 70, 72 आणि 8 मार्काचं कोण आहे? ते राहिले की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. त्याला फक्त आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू बघितलाय ना, व्हेरियन्स. बाकी त्यातलं सिलेबस आहेच की. मग आता टेन्शन कमी झालं. शुअर शॉर्ट क्वेशन्स आहेत. क्युरिओसिटी वाढवावं लागणार आहे. अभ्यास मनापासून करावा लागणार आहे आणि मला फॉलो करावं लागणार आहे. नक्की फॉलो करावं लागणार आहे. बरं, एक मुलानं कॉमेंट केलं होतं, की "सर सीईटी पर्यंत साथ ठेवा, मधूनच सोडू नका." अरे कशाला सोडतोय मी? सीईटी काय, कायम तुमच्याबरोबर मी असणार आहे. मी तुम्हाला बोललो की नाही, 4-5 वर्षापासून आपण हे सुरू केलाय आपला प्रवास YouTubeचा आणि 4-5 वर्षापूर्वीची मुलं ना भेटतातच. कोल्हापूरला गेलोय, पुण्यात गेलोय, कुठेही गेलोय, पंढरपूरला गेलोय, तुळजापूरला गेलोय. परवा आम्ही ज्योतिबा आणि अंबाबाईच्या मंदिरात दर्शनात गेलो होतो. मुलं भेटतायतच. खूप आनंद होतोय. तेव्हा सोडतोय कशाला तुमची साथ मी. गाईड मी प्रॉपर करतोय. तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. तुमच्याकडे अनुभव कमी आहे. पहिलंच वर्ष आहे तुमचं. तुम्ही काय माझ्यासारखं 24 वर्ष शिकवत नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामुळं हे जे सांगितलंय, हे जे शुअर शॉर्ट क्वेशन्स आहेत विथ प्रूफ तुम्हाला दाखवलंय. तुम्ही वाय-एल-एन वरून हे 2 टॉपिक बघा. तुम्हाला एक्सपेक्टेड व्हेरियन्स इतक्या वेळा आलेलं दिसेल. अल्जेब्रिक सम ऑफ एक्स-आय, पी-आय. पुन्हा ते एक्स-आय स्क्वेअर पी-आय करायचं. त्यातनं एक्स-आय, पी-आयचं स्क्वेअर मायनस करायचं किंवा व्हेरियन्स मिळतं. त्याचं स्क्वेअर रूट काढले स्टँडर्ड डेव्हिएशन मिळतं. मग आता जास्त वेळ घेत नाहीये. आलाय, कॉन्फिडन्स आलाय. सुरुवात करा. ऑल द बेस्ट.